हळदीत डान्स नाचलीस तू पण असं ऐकायला आलं आम्हाला. नाही, अजून मला माहित नाहीये मी नाचणार आहे का नाहीये, पण नाचली आहे ही, काल रात्रभर शूट चालू होतं, नाचली आहे ही आणि धुमाकूळ घातलं या लोकांनी. ती म्हणाली की जर मुक्ताने कोयता हा शब्द वापरला तर ती कोयता घेऊन माझ्या पाठी लागेल. ऑन स्क्रीन नको 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 म्हणणारे ते सगळं ऑफ स्क्रीन खाईल, कारण मी हार्डकोर सिकेपी आहे आणि मला मासे खूप आवडतात खायला. मच्छी तळून घेतील माझ्याकडनं यावर माझा विश्वास आहे, पण सासूबाई पण तशा प्रेमळ येतो. आमची कोळी फॅमिली पण दाखवतात ते वरवर, पण आतून ते प्रेमळ असतात. त्यामुळे मला वाटत नाही त्या असं मला काही करायला लावणार आहेत. सो अखेर ज्याची सगळेच जण प्रेक्षक वाट बघत होते, मुक्ताच्या हातावर मेहंदी कधी लागणार, आणि मुक्ताच्या हातावर मेहंदी लागलेली आहे. लागलेली आहे, रंगलेली आहे आणि चक्क सागरची. नो, एस फॉर साई. एस फॉर सागर आणि एस फॉर सई दोन्ही हातावर आहे एस एस. खूप गोड दिसतेस. थँक्यू. किती मजा येणार आहे. खरं तर हे आगरी आणि गोखले, हे जे कोळी आणि गोखलेच्या फॅमिलीचं मजा खरं कशी आहे माहिती आहे, सागर आणि मुक्ता एका फ्रेमवर येण्यापेक्षाही तुमच्या दोघींच्या मम्मी कधी एका फ्रेममध्ये येतात आणि त्यांची केमिस्ट्री पाहायला जी प्रेक्षकांना आवडते ती वेगळी. नाही, खरं आहे असं होतं, कारण दोन्ही ताकदीच्या ॲक्ट्रेसेस आहेत, शुभांगीताई आणि संजीवनीताई. त्यामुळे इंद्रा आणि माधवी हे सुद्धा एक वेगळी केमिस्ट्री आणि हा एक वेगळी पेअर आहे आपल्या या सिरियलमधली, आणि जमेची बाजू आहे. त्यामुळे खूप मजा येणार आहे तुम्हाला. आणि दोघी बायका जेव्हा आमचं गोखले कुटुंब आणि आमचं कोळी कुटुंब असं म्हणून भांडतील, तेव्हा ते बघायला जास्त मजा येईल. पण ओव्हरऑल आज एवढे टेलिव्हिजनचे शोज केलेले आहेत मी, पण आत्ताचं हे स्टार प्रवाहाचं प्रेमाची गोष्टमधलं लग्न जे आहे ते डेफिनेटली खूप स्पेशल आणि खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. इथे खऱ्या लग्नासारखं कोणीतरी रोज एक सेलिब्रिटी नवीन येतं आहे आणि मग आम्ही त्याच्याबरोबर काहीतरी करतो आहे. तर मला वाटतं ऑडियन्सना तेही पाहण्याची एक्साइटमेंट असेल की कोण कोण नवीन चेहरे आज ह्या शोमध्ये येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात 6 फंक्शन्स आहेत या लग्नामध्ये, त्यामुळे 6 ते 7 गेटअप्स आहेत आमचे. आणि तू आता मेहंदी पाहिलीस तर ही सुद्धा काल सेटवर एक 4.5-5 तास पायावर आणि हातावर असं सगळा तो ट्रॅक झालेला आहे करून, आमचा वेळ घालवला आहे त्याच्यात. सो असं जोरदार चालू आहे लग्न. सगळे लाड पुरवून घेते स्वतःचे. ते तर काय, म्हणजे ॲक्ट्रेस आणि ॲक्टर्स म्हटल्यानंतर ते पुरवले जातच असतात आमचे सारखे. बरं, तुला माहिती तुझी आई काय म्हणाली आहे? जर मुक्ता म्हणाली माझ्या हातात कोयता हा शब्द तू वापरला आणि तुझ्या हातात कोयता आला तर दार बंद आहे गोखलेंचं तुझ्यासाठी. मला वाटलं ती म्हणाली की जर मुक्ताने कोयता हा शब्द वापरला तर ती कोयता घेऊन माझ्या पाठी लागेल. हे असं होणार नाही, कारण हे दृश्य जर असेल, माधवी गोखले कोयता हातात घेऊन मुक्ताच्या मागे, हे म्हणजे व्हिज्युअली मी इमॅजिनेशन कर. नाही असं होणार, कारण तिच्या आईचे संस्कार आहेत तिच्यावर, आणि तिला कायम हे शिकवलं गेलं आहे की माधवीचं म्हणणं आहे की बाबा कुठेही गेलीस तरी सगळ्यांना प्रेमाने वागव, पण स्वत्व सोडू नकोस, स्वत्व विसरू नकोस. त्यामुळे ती स्वतःला विसरून काहीच नाही करणार. आणि तुझ्या सासूबाई त्या तुला मच्छी तुझ्याकडून काम करून घेणार आहेत, लादी पुसून घेणार आहेत, झाडू मारून घेणार आहेत आणि स्पेशली मच्छी तळायला लावणार आहेत. हे सगळे प्लॅनिंग दोघींच्या डोक्यात आहेत. त्यामुळे तू किती प्रिपेअर आहेस या दोघी गोष्टीसाठी? मच्छी तळून घेतील माझ्याकडनं यावर माझा विश्वास आहे, पण सासूबाई पण तशा प्रेमळ येतो. आमची कोळी फॅमिली पण दाखवतात ते वरवर, पण आतून ते प्रेमळ असतात. त्यामुळे मला वाटत नाही त्या असं मला काही करायला लावणार आहेत. पण जर बघू, आता मुक्ता तयार आहे, लग्न करून येते म्हणल्यावर चॅलेंजेससाठी. मुक्ता मच्छी खात नाही, पण तेजूला किती फिश आवडते? ऑफ स्क्रीन पूर्ण. ऑन स्क्रीन नको 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 म्हणणारे ते सगळं ऑफ स्क्रीन खाईल, कारण मी हार्डकोर सिकेपी आहे आणि मला मासे खूप आवडतात खायला. त्यामुळे सीनमध्ये मासे जर आणणार असाल तर जास्त आणा, कारण की सीनमध्ये तुम्ही थोडी क्वांटिटीमध्ये आणाल, पण असं करू नका अजिबात. तेजू खूप मासे खाणारी आहे. येस, मला खूप आवडतात मासे खायला, आणि अगदी माझं आवडतं फूड असं म्हणालीस तरी चालेल. मला सांग, सईबरोबर तुझी एक वेगळी बॉन्डिंग झाली आहे, राजबरोबर तुझी बॉन्डिंग कशी झाली आहे? छान, व्हेरी नाईस. माझं इनफॅक्ट ह्या सेटवरची वाईबच इतकी छान आहे की या सेटवरच्या प्रत्येक कलाकाराबरोबर माझं इतका छान बॉन्ड झालेला आहे, आणि खूप आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो, एकमेकांच्या सगळ्या थिक अँड थिन्समध्ये एकत्र उभे असतो.
आणि 3च महिने झालेत शोला, पण आय थिंक आफ्टर सो लॉंग आय हॅव फाउंड अ एंटायर फॅमिली. मला सांग, आजच्या गेटअपबद्दल काय सांगशील? खूप गोड आहे. तर माझे सगळेच वेगवेगळे आहेत आणि मीच साधारण खूप एक्सायटेड असते रोज आल्यानंतर, की अरे आज काय आहे, मग आज काय कपडे आहेत, मग त्याच्यावर काय लुक ठरवला गेला आहे. कारण आमच्यासाठी सुद्धा ते सगळं गुलदस्त्यात ठेवलेलं असतं, त्यामुळे मग आता काय करायचं आहे नवीन, अशी एक्साइटमेंट असते. ह्या मेहंदीचा आमचा दुसरा लुक आहे. आधीचा लुक जो होता तो तुम्ही पाहालच, असं छान फुलं आणि सगळं तिने माळलं होतं आणि त्याच्यात आता हळद खेळून झाली आहे तिची. त्यामुळे आता हळद खेळून झाल्यावरती पुन्हा एकदा स्वच्छ होऊन अशी एक मुक्ता रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. बरं, हळदीत डान्स नाचली आहेस तू पण, असं ऐकायला आलं मला. नाही, अजून मला माहित नाहीये मी नाचणार आहे का नाही आहे, पण नाचली आहे ही, काल रात्रभर शूट चालू होतं, नाचली आहे ही आणि धुमाकूळ घातलं या लोकांनी. आणि आज असं दाखवत आहेत की आम्ही फ्रेश मूडमध्ये आहोत आणि आम्ही पहिल्यांदाच हळद लावतो. असं काही नाही, 3 दिवस झालं शूटिंग चालू आहे यांचं आणि धुमाकूळ घातलं आहे या लोकांनी. डायरेक्टर पण बोलतो, अरे थांबा आता, बस झाला, टेक संपलाय. हो, लग्नांमध्ये धुमाकूळ व्हायलाच हवा ना ग. आणि हळदीमध्ये असे अतरंगी कलाकार असल्यावर आणि दाखवायचं आहे, कोळ्यांची हळद आहे ती. शेवटी ती गोखले म्हणतायत, गोखल्यांप्रमाणे करणार, कोळी काय होऊ देणार नाहीत अशी. तेवढेच आनंदात आहेत पण सगळ्याबद्दल. नाच गाणं ते सगळ्या पद्धतीत आहे, त्यामुळे आम्हाला मुक्ताला नाचताना हळदीत नक्कीच पाहायला आवडणार. येस, लेट्स होप सो. बघायला मिळणार आहे तुम्हाला नाचताना. आणि भरदार ज्वेलरी घालायला तयार आहे, सज्ज आहेस? आहे, आता ठरवलेलं आहे म्हटल्यावर काय, त्याच्याबरोबर येणारं पार्ट अँड पार्सल सगळंच घेऊन जायला लागणार आहे. बरं, कधीतरी आम्हाला इंद्रा कोळीसारखी साडीतून नेसून आणि तसे दागिने घालून असा एक छोटंसं स्वप्न जरी पाहिलंच तरी आम्हाला आवडेल. बघा आता ते स्वप्न इथे कोणी पाहतंय का हे पाहण्यासाठी पण तुम्हाला एपिसोड्स बघावे लागणार आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहावर रात्री 8 वाजता प्रेमाची गोष्ट न चुकता बघा आणि तुम्हाला खूप सारी सरप्राईजेस मिळणार आहेत या येत्या पिरियडमध्ये. थँक्यू सो मच.